आणखीन एक महत्त्वाची माहिती या संदर्भातली आपण पाहणार आहोत। बीडमध्ये काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये खडाजंगी झाली। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये नेमका वाद काय झाला याची माहिती आता एबीपी माझाला मिळाली आहे। जिल्ह्याची बदनामी होईल अशी वक्तव्य करू नयेत असं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं। यानंतर हा वाद सुरू झाला। दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर वाद आणखीन वाढू नये याकरता अजित पवारांनी बैठक संपल्याचंच जाहीर केलं आणि सभागृहातून बाहेर पडले। नेमकं काय झालं, नेमकी शाब्दिक चकमक काय झाली पाहूया। जिल्हा बदनाम होईल असं बोलू नये असं धनंजय मुंडे म्हणाले। याचा शासकीय कार्यालय आणि कामकाजावरतीही परिणाम होतोय। यावरती सुरेश धस म्हणाले, तुम्ही माझ्यावर बोट दाखवताय का? धनंजय मुंडे म्हणाले, मी कॉमन बोलतोय। सुरेश धस म्हणाले, नाव घेऊन बोला। आमची माणसं मारली। यावरती धनंजय मुंडे यांनी तुम्ही कुठे बसलात, काय बोलताय, समजतंय का, अशा पद्धतीचा प्रश्न सुरेश धस यांना विचारला। तर अशा पद्धतीची शाब्दिक चकमक कालच्या या बैठकीमध्ये झाल्याचं कळतंय। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्याला अधिक माहिती देतील। गोविंद, नक्की कुठल्या पद्धतीने हा वाद झाला, त्याचे परिणाम कसे झाले होते या सगळ्या बैठकीवर? नक्कीच कालच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मोठी खडाजंगी झाली आणि विशेष म्हणजे ही कुणासमोर झाली तर ती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर झाली। अजित पवार यांचा सूर सुद्धा अगदी या बैठकीच्या सुरुवातीपासूनच एकूण अधिकाऱ्यावरती, नेत्यांना हेच सांगण्यासंदर्भात होता की कुठल्याही चुकीचे कामं यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत आणि जे यापूर्वी चुकीचे कामं झालेत त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई होईल। आणि हे सांगत असताना धनंजय मुंडे यांनी एक मुद्दा मांडला। धनंजय मुंडे असं म्हणत होते की यातून जिल्ह्याची बदनामी होते, कर्मचारी आणि अधिकाऱ्यावरती दबाव वाढवला जातोय, तर हा कोण वाढवतोय असा प्रतिप्रश्न सुरेश धस यांनी केला आणि बजरंग सोनवणे सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले। खासदार बजरंग सोनवणे असं म्हणाले की तुम्ही थेट नाव घ्या। त्यावेळी धनंजय मुंडे आणि सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली। यावेळी धनंजय मुंडे सुरेश धस यांना सांगत होते की तुम्ही कुठे बसलाय आणि काय बोलताय, कळतंय का? हे सगळं अजित पवार यांच्या समोर घडत होतं आणि त्यामुळे अजित पवार अगदी कटाक्षाने लक्ष ठेवून होते की हे राजकीय नेते खरं तर मागच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच एका सभागृहामध्ये आले होते। त्यामुळे इथे काहीतरी घडेल अशी अनेकांना चिंता होती, कारण हे राजकीय नेते बाहेर ज्यावेळी एकमेकाबद्दल बोलतात त्यावेळी वैयक्तिक अगदी अंगावर जाणारे विधानं असतात आणि त्यावेळी सभागृहामध्ये ज्यावेळेस हे आले त्यावेळी सुद्धा ती खडाजंगी झाली, जी खडाजंगी अजित पवारांसमोर झाली। आणि शेवट सुद्धा या बैठकीचा ज्यावेळी धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे आणि सुरेश धस यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली, त्याचा शेवट सुद्धा या बैठकीच्या सांगताना झाला, कारण अजित पवार उठले आणि थेट बाहेर गेले आणि ही बैठक संपली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।